मायनस लॉग ऑफ बी साठी जो आपण रूल यूज करतो दॅट इज लॉग ऑफ ए अपॉन बी, तोच रूल इथं अप्लाय होईल. dy बाय dx, हा x ला काय करू आपण राईट साईडला डिवाइड ला घेऊन टाकू, इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ, इथं काय होईल y अपॉन x प्लस 1. आता y अपॉन x आहे, त्याला काय करू आपण y इज इक्वल्स टू mx पुटअप करू, म्हणजे काय होईल तर डिफरन्शिएट करू आपण dy बाय dx इज इक्वल्स टू फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह m चा डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्म ऍज इट इज घेऊ अगोदर, आणि m चा डेरिव्हेटिव्ह dm अपॉन dx प्लस, आता x m ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे काय होईल dy बाय dx ला मला रिप्लेस करायला लागेल, याने m बाय 1 मी डायरेक्ट m लिहिलं तरी चालेल, म्हणजे हा होईल x dm बाय dx प्लस m इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट लॉग ऑफ m प्लस 1. ब्रॅकेट सॉल्व करून घेतला तर भेटेल x dm बाय dx प्लस m इज इक्वल्स टू m लॉग ऑफ m प्लस m. इथेही प्लस m आहे, इथेही प्लस m आहे, दोन्ही साईडला इक्वेशनच्या, मग आपण काय करतो काढून टाकू, सबट्रॅक्ट केला, सो x dm अपॉन dx इज इक्वल्स टू m लॉग ऑफ m. केलं रिअरेंज तर काय होईल dm अपॉन m लॉग ऑफ m इज इक्वल्स टू dx अपॉन x. थोडक्यात काय केलं तर व्हेरिएबल सेम साईडला घेतले, दोन्ही साईडला जर मी इंटिग्रेट केलं तर हा काय, आता हा मला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx इज लॉग ऑफ f ऑफ x. म्हणजे काय, जर न्यूमरेटरला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल आणि डिनॉमिनेटरला फंक्शन ऍज इट इज असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ f ऑफ x, दॅट इज लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग इथं काय होईल, हा असेल लॉग ऑफ m इज इक्वल्स टू, इथं काय असेल लॉग ऑफ, इथे तेच आहे डिनॉमिनेटरला x आहे आणि न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय नाही म्हणजे 1 आहे, लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ c. आता लॉग ऑफ ऍडिशन काय करतो आपण लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b ला काय करतो आपण लॉग ऑफ ab, तोच रूल इथं लॉग ऑफ m इज इक्वल्स टू लॉग ऑफ xc. बेस काही नाही म्हणजे दोन्हीकडे इच असेल. आता लॉगचा बेस सेम आहे, म्हणजे ही नंबर हा नंबर ही काय असेल सेम असेल इंडेक्स, लॉग ऑफ m इज इक्वल्स टू xc. इथंही बेस त्याचा इच असणार आहे, म्हणजे e रेज टू पॉवर xc इज इक्वल टू झाला m, पण आपली m ची व्हॅल्यू काय होती y अपॉन x, सो e टू द पॉवर xc इज इक्वल्स टू y अपॉन x. यालाच मी लिहू शकतो y इज इक्वल्स टू x e टू द पॉवर x c काय कॉन्स्टंट.